गाईज नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. मग आज आम्ही चाललोय दिसनाच काय हे ट्रॅकिंग चालू केले. देवराज भाईशने कॅमेरा घ्यायला. कुठला कॅमेरा? डीजे ॲक्शन 5 प्रो. हा एक ॲक्शन 5 म्हणजे ॲक्शन कॅमेरा आहे आणि स्पेसिफिकली तो मोठं ब्लॉगिंगसाठी घेत आहे. मग आज फोटो दिव्यराज आणि समर्थ, सॅम काय सॅम तर असा त्याचा इंस्टाग्राम पेज असेल, तुम्ही त्याचं रील वगैरे बघितलं असेल. कोण नवीन असेल तर त्याला नक्की फॉलो करा. तर सुरुवात करूया आपल्या या नवीन ब्लॉगला. तर कंटिन्यू आपल्यासोबत राहा, मला मजा मस्ती आणि जे काय आम्ही करणार आहे आज तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू. आम्ही आता ॲक्शन 5 प्रो घ्यायला चाललोय. ऑलरेडी आमच्याकडे पॉकेट 3 आहे, बट आता रायडिंग साठी देवीराज आहे. कुठे गेला त्याला ॲक्शन 5 प्रो घ्यायला चाललोय. मला वाटत नाही आता हा गाडी घेऊन फिरणार आहे. कशाला घेणार आता काय माहिती, बघूया. घेतल्यानंतर आपण बघूया हा काय करणार. घेतलेला हा आणि एकही व्हिडिओ केलेला नाही. अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलेलो आहे किशन फोटो स्टुडिओ मध्ये. सगळं दाखवणार का? तुम्ही गेम चाललाय मालक काय जाऊन आपला डीजे ॲक्शन 5 प्रो आलेला आहे. अजून यायचं आहे असं वाटलंय मला. रस्त्यात आहे वाटतं. तर कसा आहे अनुभव जरा सांगा तुम्ही. एक्साइटमेंट लेवल किती आहे तुमची? नाही ओटीपी नाही बघूया आपण. एक्साइटमेंट लेवल तुम्ही सांगा जरा मला. विषय हत्यार आलेला आहे. ठीक है, आप मुझे व्हाट्सएप करेंगे क्या? ॲडव्हेंचर कॉम्बो बघू शकताय. शेटजी हे आपला खतरनाक विषय आलेला आहे. बहुत रिएक्शन काय कॅमेरा घेतल्यावर? एक नंबर आहे. वाईड फील्ड मस्त आहे. फोरके असल्यामुळे त्यामुळे काही विषयच नाही. व्हिडिओ आता आम्ही उडपी या रेस्टॉरंटला आलेलो आहे आणि दिव्यराजला आणि समर्थला फाडण्यात आलेला आहे नाश्त्यासाठी. फक्त नाश्ता किरकोळ मध्ये. आता जातो आज. आपली इडली आल्या, भावाने घेऊन आला इडली. तर इडली बघा, 3 इडली आल्या. तर दिव्यराज इकडे समोर लक्ष द्या. तर आपण आज विशाल आपल्या किशन फोटो स्टुडिओ मध्ये, तुम्ही डायरेक्ट पुण्यावरून इथं आलेला असा कोल्हापूरमध्ये. तर पुण्याहून कोल्हापूरचा अनुभव आणि किशन फोटो स्टुडिओचा अनुभव आणि प्रोसेस फास्ट तुम्हाला कशी वाटली? प्रोसेस भारी झाली, थोडा एकदम फास्ट. काल झाले डॉक्युमेंट लगेच आज कॅमेरा जमा. तर कसं झालं सगळं? एकदम स्मूथ, एकदम बटरी स्मूथ झाली ना सगळे प्रोसेस? एकदम मक्खन. कसा आहे दाखवा जरा कॅमेरा. तर तुमचे एक्साइटमेंट लेवल किती आहे? हा तुझी सांग. आता नवीन कॅमेरा घेतलाय कारण आपण नवीन काहीतरी कंटेंट करणार आहे. त्यामुळे आता उद्याच नवीन काहीतरी प्लॅन केलाय. तू कंटेंट सांगायचा आणि आम्ही करणार आहे, कारण आम्हाला तू सगळं सांगितलंय आम्ही तसं करणार आहे. प्रत्येक वेळी मी नसणार आहे कंटेंट सांगायला. फोन करतो फोन बंद राहील.
पत्र ऍक्सेप्ट करण्यात येईल. ब्लॉगला खाली कमेंट टाकणार त्याच्या आम्ही. बर एक्साइटमेंट लेवल हाय आहे. अशीच एनर्जी ठेवा पुढे ब्लॉग करताना पण. आणि युट्यूब चॅनल चालू केलाय का नाही? कॅमेरा माईक नाही. युट्यूब चॅनल चालू केलाय का नाही? युट्यूब चॅनल करायचं आहे ते, फक्त आम्हाला सांग कसं कसं करायचं आहे. तुम्हाला मी सगळं माहिती सांगतो. कॅमेरा कशासाठी घेतलाय? आम्ही काय तर कंटेंट चालू करणार आहे नवीन, ब्लॉगिंग साठी म्हणतोय. ऑलरेडी माझा कंटेंट आहे, मी व्हिडिओग्राफी करतोय कार डिलिव्हरीचं. टेम्पो पण आहे तुमचं? टेम्पो पण आहे काळा, 2 नंबर आहेत. आता काय तर वेगळं करायचं भाऊ आपल्याला, वेगळं. तुम्ही किती घेतलं? रेकॉर्ड करणार सगळं. बर 1 मिनिट थांबा. तर आता खाऊन घेऊया आणि खाऊन झाल्यावर बोलूया आपण. खावा पहिला कार होईल, खाऊन झाल्यावर बोलूया. तोंडावर मारशील. तसंच आहे तसंच आहे. शिकले रे मी ते असं करतो. जस्ट खाऊन झालेला आहे आवरा बोकाच. आणि आता आम्ही नीट काढला जायचं ना राजा. कुठं तिकडे आडवं तिडवं काय आडवं तिडवं काय काम नाही ना. नीट घरी जाणार आहे. आता खाऊन झालेला आहे. ऊन पण लागायला नाही पण वाजायला. तर डायरेक्ट आपण घरी भेटू, तर गाडीत भेटू. गाडीत बाकी चर्चा करूया. आता ब्रेकफास्ट म्हणजे दुपारचा नाश्ता झालेला आहे. आम्ही चाललोय घरी. दिग्विजय पाटलाचं घेशील कोणाचं सॉरी लक्षात आलं नाही. पोलीस तर थांबलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा तऱ्हेने आम्ही मागाशी पोचलो, तुम्हाला दाखवलं तसं व्हिडिओ आणि घरी पोचलो. तर आता आम्ही 1 मिनिट दाखवतो तुम्हाला काय. तर आता आम्ही सँडविचची तयारी करायला. तुम्ही जसं बघू शकताय चुकते आता सँडविच हे करायला. सिनेमॅटिक मध्ये व्हिडिओ दाखव. तर सँडविच केल्या, वहिनीने सँडविच केल्यात. कसं झालं सांगा. क्वालिटी आली, क्वालिटी 1 नंबर आणि व्यवस्थित. कसं झालं सांगा रे सँडविच. हे ओरडू नका. जरा मोठ्यानं बोला, माहित नाही. चांगलं झालंय, क्वालिटी 1 नंबर आहे. शेवट 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 शेवट. अजून काय दुसरं काय तर बोला शब्द. आम्हाला पण सांगे, फॉलोअर्सला पण सांग कसं करायचं. आम्ही खाल्लंय फ्लॉवरना सांग. दुसरं काय बोलू खाऊ वाटाले फक्त. हे परत एकदा हा सेम. बाकी काय बोलू वाटत रे, फक्त खाऊ वाटाले. हार्ड झाले, जास्त तिखट नाही काय नाही, असं भारी झाले. काय सांगायला नाही, एवढं भारी झाले ना. ओके. कसं झाले सँडविच? मस्त झाले. कसं झालं? छान झाली ना. आपण बाहेर हॉटेलमध्ये खातोय तशी टेस्ट आली. सेम टेस्ट आल्या. मस्त झाले. चांगलं झाली ना. मस्त झाले. चीज बीज आहे ना व्यवस्थित सगळं. चीज आहे आणि काय काय टाकते त्यात? काकडी आहे, कांदा आहे, टॅमॅटो आहे ना व्यवस्थित सगळं. छान झाली ना. मस्त झाली. असं करून दाखव. मस्त. थँक्यू.
आमच्या सूनबाईनं मस्त केली आणि अशी वेगवेगळी टेस्ट ती करून खायला घालते. बस मी काय बोलू नये. माझा शनिवार आहे मी काय बोलतात हातात घेऊन म्हणा की कौतुक करा हो, कौतुक करा. बघूनच कौतुक करू काय असं काय काय खावा की. करायला नको. ते अर्धा दिली तुम्हाला. वाद व्हायले काय पोरी. असू दे की आता हा खावा. हे बघ. अहो गार झालं चांगलं लागत नाही रे पप्पा. खावा तर पहिले जाऊ दे तर पोटात. मस्त झालंय, छान झालंय. हे मी खात नाही हॉटेलचं, मी अजून हॉटेल देखील मध्ये खात नाही. घरात सुनबाईने केले म्हणून खायला लागलो. छान झालंय, नंबर 1. त्याच्यावर म्हणणं काय तुमचं सुनबाई? काय वाटलं तुम्हाला केल्याबद्दल? सँडविचला एवढी मेहनत दिल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला टेस्ट घेतो मग म्हणजे मला कळते. नाही सासू आपले सासरे आणि सासूनी जे बोललेले आहेत मम्मी पप्पानी, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? असंच कौतुक करत जावा. असंच तुम्हाला खायला काय झाले, असंच तुम्हाला खायला घालत जाईल. नवीन पदार्थ. नवीन पदार्थ नाही कौतुक केलं तर तरी पण खायला घालणार. ठीक आहे. ऑरेंज ज्यूस बेस्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. थँक्यू सो मच. सँडविच पण एक नंबर झाला. सँडविच तुम्हाला जसं दाखवलं एक नंबर झाले प्रॉपर. आम्ही जसं स्ट्रीट फूड खातोय, चुलीत असू दे किंवा कोल्हापूरमध्ये असू दे, तसं बेस्ट झाले. घरगुती केले आम्ही, बेस्ट झाले. ज्यूस पण मस्त झाला. त्यात आम्ही फक्त थोडीशी साखर टाकल्या. डायरेक्टली लहान ऑरेंजेस असतात, म्हणजे संत्री म्हणतात त्याला, लहान ती संत्री असतात, तर ते आणलं मी स्टार बाजारमधून. मग तिथे डायरेक्ट आम्ही सोलून हाय असं टाकलेलं मिक्सरमध्ये. मला जे परवाच्या ब्लॉगमध्ये टाकलं, जे आम्ही मिक्सर मागवलं त्या मिक्सरमध्येच केलं. बेस्ट झाले. तर गुड इव्हनिंग गाईज. तर आता मी आमच्या लुसीला जरा फिरायला जाणार आहे. पाठीमागं आपल्या घराच्या पाठीमागे येते मी काय, तिला दररोज त्या टायमिंगला संध्याकाळी. छोट्या तर नेते, मम्मी तर नेत्या, मी कामाला असलो तर नेत्यात. पण आज जरा मी फ्री आहे, म्हटलं घेऊन जाऊया लुसी जरा फिरवायला. उद्या लुसी काय ही आपली लुसी आहे बघा, उद्या मारावा. लगेच एक्साइटमेंट लेवल किती आहे बघा लुसीची. बाहेर यायचं म्हणलं की एक्साइटमेंट लेवल बघा किती आहे बघा. लुसी जायचं बाहेर बघा. कमेर किती आहे, कमेर ये कमेर.